हॅलो एव्हरीवन, मी आज तुमच्यासोबत शेअर करते पावभाजीची रेसिपी, जी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर बनवूया आपण पावभाजी. यासाठी मी घेतले अर्धी वाटी वाटाणे, ओले वाटाणे घेतले आहेत, 5-7 छोटे बटाटे घेतले आहेत आणि एक छोटी पिले फ्लावर. तर फ्लावरला आपण पहिले धुवून घेऊया. याच्यात मी थोडंसं गरम पाणी टाकते आणि मीठ पण टाकून घेते. याला आपण या पाण्यात 5 मिनिट ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण बटाटे कट करून घेऊ. आता फ्लावर पाण्यातून काढून घेऊ. आपला मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळे फ्लावर एकदम स्वच्छ होतो. मी नेहमी असंच फ्लावर धुवून घेते. आता एका कढईत आपण पाणी गरम करून त्याच्यामध्ये टाकून देऊया हे बटाटे जे आपण कट केले आहेत, फ्लावर आणि वाटाणे. हे तिन्ही भाज्या आपण एकत्र शिजवून घ्यायच्यात. याच्यामध्ये आपण 1 चम्मच मीठ टाकून घेऊ आणि याला शिजवायला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊया. यासाठी मी छोटे 3 कांदे, 2 टोमॅटो आणि शिमला मिरची घेतली आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट, ज्यात मी कोथिंबीर पण वाटून घेतली आहे. तुम्ही पण एकदा अशी ट्राय करा पेस्ट. लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला. तर पहिलं आपण कांदे आणि मिरची कट करून घेऊ. कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. शिमला मिरची पण एकदम बारीक बारीक कट करून घ्यायची आहे. आता आपण टोमॅटो पण कट करून घेऊ. टोमॅटो कट करताना याच्यामधल्या बिया काढून टाकायचेत, कारण आपले शरीर या बिया डायजेस्ट नाही करू शकत. तुम्ही पण नेहमी काढून टाकत जा या बिया. एका टोमॅटोला कट करून घेऊ आणि एका टोमॅटोची प्युरी करून घेऊया. आपल्या भाज्या शिजल्या गेलेत छान. आपण याला स्मॅश करून घेऊ. आपल्या भाज्या छान झालेत स्मॅश एकदम. एका कढईत आपण आता थोडंसं बटर घेऊ. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. आणि 2 ते 3 चम्मच तेल घेऊया. गरम झाले आपले तेल आणि बटर छान. याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ. कांद्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त पण नाही भाजू द्यायचा, मीडियम भाजून घ्यायचा आहे. याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ, कारण आपण भाजी शिजताना पण टाकून घेतलेलं आहे. आपला कांदा छान भाजला आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. आता घालून घेऊ अद्रक लसूणची पेस्ट 1 चम्मच. नंतर टाकून घेऊ 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आणि 2 चम्मच पावभाजी मसाला. याला तेलात छान फ्राय करून घ्यायचं आहे. टोमॅटो प्युरी पण आपण घालून घेतली आहे. परत थोडंसं बटर टाकून घेऊ आणि परत टाकून घेऊ कट केलेले टमाटर आणि शिमला मिरची. यांना छान फ्राय करून घ्यायचं आहे. हा मसाला आता छान भाजू द्यायचा आहे याच्यामध्ये, तेलामध्ये आणि बटरमध्ये. तुम्हाला आवडत नसेल जास्त बटर तर तुम्ही कमीही टाकू शकता. आपला मसाला छान तयार झाला आहे. याच्यामध्ये आता आपण स्मॅश केलेल्या भाज्या टाकून घेऊ.
आणि भाज्या शिजून राहिलेलं पाणी पण याच्यामध्ये ॲड करू. आपली पावभाजी छान तयार झाली आहे. मी थोडी भाजी साईडला काढली आहे पावाला लावण्यासाठी. आणि परत पाणी घालून घेतलं. लास्टला पण थोडंसं बटर टाकून शिजवून घ्यायचं. आणि लास्टला टाकून घेऊ कोथिंबीर. झाली आपली पावभाजी तयार झालेली आहे. आता आपण एका कढईमध्ये थोडंसं बटर घेऊन पाव भाजून घेऊ. मी दोन्ही साईडला थोडी थोडी भाजी पण लावून घेते. आपली पावभाजी छान तयार झाली एकदम. पावाला पण छान भाजून घेतलं बटरमध्ये की पाव खूप छान लागतात. आणि भाजी पण छानच झाली आहे. तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर तुम्ही नक्की सांगा आणि नक्की करून पहा अशी भाजी. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा.